ओम नमः शिवाय मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज सोमवार आणि कोणताही सोमवार मी कधीच चुकवत नाही महादेवाची भेट घेण्यासाठी. तर नेहमीप्रमाणे आज मी मंदिरात गेले होते आणि मंदिरात 6 वाजता किंवा 6:30 वाजता आरती चालू होती. ती आरती करत असताना मन एवढे प्रसन्न होते आणि एवढे प्रसन्न वाटते की तिथून निघूच नाही असे वाटते. आरती झाली. आरती झाल्यानंतर पुजाऱ्यांनी आरती नंदीदेवांना दाखवण्यासाठी आणली. नंदीदेवांना आरती दाखवून झाल्यानंतर प्रत्येकाला त्यांनी आरती दिली. प्रत्येकजण आरती घेत होते. आरती घेतल्यानंतर एक चिमुकली मंत्रपुष्पांजलीसाठी सर्वांना अक्षता वाटत होती. मीही अक्षता घेतला आणि त्या अक्षता घेतल्यानंतर महादेवाला त्या वाहण्यासाठी मंदिरात गेले. मंदिरात गेल्यावर महादेवाला त्या अक्षता वाहिल्या. त्यानंतर महादेवाला बेलपत्र आणि पुष्प वाहून महादेवाचे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत दर्शन घेतले आणि मग बाहेर येऊन महादेवाच्या मंदिराची प्रदक्षिणा चालू केली. प्रदक्षिणा अर्धीच घालतात बरं का. आता ही अर्ध प्रदक्षिणा का करतात? का तर असं म्हणतात की महादेवाच्या मंदिराच्या उत्तर दिशेला जिथे नंदीमुख असते तिथे महादेवाचे सर्व भक्तगण उभे असतात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या दर्शनात अडथळा येऊ नये म्हणून सर्व भक्तांनी अर्धप्रदक्षिणा घालायची असते. मग आम्ही अर्धप्रदक्षिणा घातली आणि मग नंदीचे दर्शन घेतले. नंदीचे दर्शन घेतल्यानंतर घरी जाताना महादेवाचे दर्शन घेताना जे फूल पडले होते ते मी घेतले आणि मग मी घरी आले.